पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल हाताला जातो गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून. अत्यंत खराब रेस्ट पॉइंट भीमर पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पहिलाच बॉल अशा प्रकारे हाताला जातोय अर्जुन यांच्या माध्यमातून. लक्ष भेदता आलं नाही गोलंदाज अर्जुनला. पहिलाच बॉल एक्स्ट्रा धाव 9 बॉल सहित स्कोर कार्डवर अंकित होते आणि परी आयांश 11 आदर्श 11 अनिवली संघाचं स्कोर कार्ड देखील ओपन केलं जाते. फ्रीड बॉल असेल स्ट्राईक एंडवर सागरला आपण पाहतोय. सागरचा फ्रीड बॉल फटका खेळायचा होता. बॅट बॉलच्या मिरिटवर आले होते मात्र चेंडू बॅटचा हवा तसा संपर्क झाला नाही. चेंडू येतोय डॉट. फ्रीड चेंडूवर डॉट गोलंदाजी केली जाते अर्जुन यांच्या माध्यमातून. अत्यंत महत्वाचा सामना या दोन मातबर संघांच्या दरम्यान सध्याच्या घडीला. आदर्श स्पोर्ट्स धानिवली संघा आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बराडपाडा आदर्श चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आणि या आयोजनामध्ये या दोन मातबर संघांच्या दरम्यान चाललेली महत्वाची लढत. एका बाजूला विचार केला तर बराडपाडा संघ यंदाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये भरपूर चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आहे. मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर धानिवली संघ देखील कमी नाहीये. यावेळेस विचार केला तर फटका खेळायचा होता मात्र इनफिल्डला क्लिअर करू शकले नाही. साहिल होते तिथे. साहिलच्या माध्यमातून चांगला झेल. फलंदाज होईल फेल. सागरच्या स्वरूपात पहिला आदरा बसतोय परी आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली संघाला. चला स्पीडअप अपेक्षित असेल. अधिकचा वेळ खर्च करू नका बराडपाडाकर. सागरची विकेट आली अत्यंत महत्वाच्या मॅच मध्ये. आता सध्याच्या कडीला सागर बाद होतोय एकही धाव न बनवता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाचा कर्णधार संघ पाठीराखा मल्हारी. कित्येक सामने या फलंदाजाने ऑलराऊंडर परफॉर्मन्स करत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिले. मात्र आज स्वतःच्या गावचा सामना आहे. स्वतःचं आयोजन आहे. मात्र आता कामगिरी मल्हारीची या मॅच मध्ये कशा प्रकारची होती ते देखील पाहायचंय. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अर्जुनची कामगिरी आता या मॅच मध्ये चांगली पाहायला मिळते. कोलाट टाकला होता वाईड लाईनचा. आता चांगला उपयोग. मागे यष्टीरक्षण चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून अर्जुन होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. डॉट बॉल सहित आता विचार केला तर डगआउट मध्ये सातत्याने चिंताजनक वार्ता. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कुणाल तिथे दाखल होत आहेत. थोडे स्टार्ट घेता वेळेस थोडे फंबल झाले होते मात्र तरीही देखील चांगलं क्षेत्ररक्षण कुणालच्या माध्यमातून मिळते. एक सिंगल सहित धावफलक पुढे सरकतंय. परी आयांश 11 आदर्श 11 धानिवली संघाचं जाऊन पोहोचतंय 2 या धावसंख्येवर. नितांत आता मोठ्या धावीची गरज. मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याची आवश्यकता असेल टीम धानिवली संघासाठी. पहिलं षटक मार्ग असते. 5 चेंडूमध्ये अर्जुनची कामगिरी उल्लेखनीय चांगली पाहायला मिळते. एक विकेट मिळवली आहे. धावा आतापर्यंत 2च खर्च केल्यात. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवर मंगेशचा पहिला चेंडू फटका तिथे सजवला. क्षेत्ररक्षक एपर्स तर लाजवाब राहिले होते सागरचे. मात्र विचार केला तर झेल होऊ शकला नाही. मंगेशला मिळतंय जीवनदान. मिळतात 2 धावा शेवटच्या चेंडूवर. चांगले एफर्ट्स होते. एफर्टसाठी 100 पैकी 100 मार्क असतील मात्र झेल संपादित होऊ शकला नाही सागरचा. मिळतात 2 धावा. 2 धावेसहित पहिलं षटक संपन्न होतं. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आली आहे आणि धावा बनवल्या गेल्या आहेत. परी आयांश 11 आदर्श 11 धानिवली संघाच्या त्या फक्त आणि फक्त 4. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 4. 1 विकेट देखील आली. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. विके प्रतिष्ठान बराडपाडा संघ. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर सनी दाखल होत आहेत. सनीची कामगिरी देखील नेहमी आपल्या संघासाठी उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळत असते. मात्र आज आदर्श चषकाचं हे अभव्य दिव्य आयोजन आहे. ही महत्वाची मॅच आहे. कशा प्रकारची कामगिरी सनीची पाहायला मिळेल ते देखील पाहायचंय.
4 या धावसंख्येवर 1 विकेट. स्ट्राईक एंडवर मल्हारीला आपण पाहतो, नॉन स्ट्राईक एंडवर मंगेश. कामगिरी आता दोनही फलंदाजांची कशा प्रकारची होते. बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा तुळशीरामजी भोईर सर यांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील सहर्ष मनापासून स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये येते विकेट. पहिल्या चेंडूवर सनीच्या विरोधामध्ये आक्रमण चढवत असताना मल्हारीने आता विकेट गमावली आहे. विचार केला तर चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक तिथे चांगलं क्षेत्ररक्षण शंकर यांच्या माध्यमातून चांगला झेल कॅरी केला आणि दुसरा हादरा दिला ते आदर्श 11 धानिवली संघाला. चार धावसंख्येवर दुसरा आदरा बसतोय. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर दाखल होतात प्रवीण अर्थात पांड्या. पांड्याची कामगिरी आता या मॅच मध्ये कशा प्रकारे होईल विचार केला तर समोर चांगला संघ आहे. बॅटिंग युनिट चांगलंच तगडं आहे विके प्रतिष्ठान मराठवाडा संघाचं. त्याच अनुषंगाने आता इथून पुढे स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. पांड्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. एक टार्गेट चांगलं टार्गेट सेट करून द्यावं लागेल. मात्र विचार केला तर गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी मराठवाडा संघाच्या माध्यमातून होत असते. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक एका हातानिशी झेल घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूला दाडलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. च्या 34व्या पर्वातील महाअंतिम रजनीमध्ये सहर्ष मनापासून स्वागत. विनंती करतो की सरांना आपण व्यासपीठावर या. स्थानापन्न व्हायचं. मात्र मैदानाच्या आतमध्ये जसा प्रवीण दाखल झाला पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटकार आला त्याच्या बॅटमध्ये समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बालाजी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय तुळशीराम भोईर सर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 808 रुपयांचं पारितोषिक. प्रत्येक धानिवली संघाचा कोणताही फलंदाज जर षटकार लगावत असेल तर बालाजी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय तुळशीरामजी भोईर सर यांच्या माध्यमातून 808 रुपयाचं पारितोषिक असेल. त्यांचं देखील मनापासून आभार. मात्र मैदानाच्या आतमध्ये हवी तशी कामगिरी होत नाहीये. सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना टीम आयश 11 धानिवली आदर्श स्पोर्ट्स धानिवली संघाच्या माध्यमातून प्रवीणच्या बॅटमध्ये एकुलटा एक षटकार आला होता. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला आपण पाहतो धानिवली संघाच्या 2 गड्याच्या मोबदल्यात 13 धावा फलकावर. प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज तुळशीराम भोईर सरांच्या माध्यमातून विचार केला तर त्यांच्या गाडीचा नंबर देखील आहे 0808 808 आणि त्याच अंकाचं पारितोषिक देखील तुळशीराम भोईर सरांनी आपल्या गावच्या खेळाडूंवर लावलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार आपण या स्पर्धेच्या वतीने करूयात. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 13 अंकित होत आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवर मंगेश. नॉन स्ट्राईकला प्रवीण. गोलंदाजी ट्रॅकवर सनी दाखल होतात. चांगली कामगिरी सनीच्या माध्यमातून. फुल टॉस क्षेत्ररक्षकाकडून घडतीय चुकी आणि येते डिरेक्ट हिटवर फलंदाज होईल बाद. मंगेशच्या स्वरूपात बसतो तिसरा हादरा धानिवली संघाला. फलंदाज बाद.
बलाढ्य संघ आहे, बलाढ्य फलंदाज आहेत प्रवीण साई. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, मात्र नौका गोलंदाज एका चांगल्या टच मध्ये कुणालला आपण पाहतोय. कॅश प्राइज येत आहेत साईनाथ भोईर यांच्यासाठी. जर लगातार 3 षटकार लगावले तर बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा तुळशीरामजी भोईर सर 8,808 रुपयाचं कॅश प्राइज असेल साईनाथ भोईर यांच्यासाठी. 3 षटकार लगावले तर 8,808 रुपयाचं कॅश प्राइज असेल साईनाथ भोईर यांच्यासाठी. मात्र सध्याच्या घडीला शेवटच्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवर प्रवीणला आपण पाहतोय. प्रवीणच्या विपक्षामध्ये फटका इथे चांगला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आणि वॅकंड एरियामध्ये चेंडू होतोय फरार. धावा मिळताय 4. प्रवीणच्या बॅट मधनं येतोय हा डगआउटला सुखद वार्ता देणारा चौकार. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना बरडपाडा संघाने धानिवली संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवलं होतं, जगडून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. मात्र त्याच्या विपक्ष सध्याच्या कडेला बॅटिंग करत असताना प्रवीणची कामगिरी चांगली पाहायला मिळते. चौकारासहित धावपळक 17 पूल केलाय. फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. साईल होते मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅक टू बॅक 4 चौकार प्रवीणच्या बॅटमधनं 4 धावा. दोन चौकार आलेत, अजून एक चौकार येत असेल तर 1,111 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बालाजी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा तुळशीराम भोईर सरांच्या माध्यमातून. प्रवीणच्या बॅटमध्ये 2 तर आलेत, एक येईल का? शॉर्ट पिच बॉल समोरच्या दिशेने खेळलेत, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, अर्जुन झेल येईल का? यस इट इज. 2 चौकारानंतर कमालीचं कमबॅक, फलंदाज बाद प्रवीणच्या स्वरूपात बसतोय हा हादरा आदर्श 11 धानिवली संघाला. फलंदाज बाद. पुढील सामना जगावदे स्पोर्ट्स वडवली त्यांच्या विपक्ष प्रावी वॉरियर्स भालुक संघ. दोन्ही संघाचे प्रतिनिधी टॉससाठी या. भालुक संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. वडवली संघ आपला संघ कर्णधार या टॉस करिता. शेवटच्या षटकामध्ये मेलो ड्रामा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 21 या धावसंख्येवर 4था आदरा बसतोय. परी अयांश 11 आदर्श 11 धानिवली संघासाठी कामगिरी आता चांगली पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले होते. लालसा प्रवीणच्या मनामध्ये जागली. एक षटकार खेळण्याच्या इराद्याने सध्याच्या घडीला तो देखील बाद होतोय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूमध्ये हवी तशी उंची नाही. डॉट बॉल खेळला जातोय. चांगलं कमबॅक आता 2 चौकारानंतर कुणालच्या माध्यमातून. प्रवीण सारख्या फलंदाजाला देखील त्याला बाद करण्यात यश येत आहे आणि बॅट्समन आता गिरीशच्या विरोधामध्ये डॉट चेंडू खेळला जातोय. नॉन स्ट्राईक एंडवर अनुभवी कंटेंडर साईनाथ भोईर यांना आपण पाहतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील धानिवली संघासाठी नेहमी आपल्याला पाहायला मिळत असते. शॉर्ट पिच बॉल, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लांबचा पल्ला गाठत येतात. अर्जुन झेलची संधी मात्र दोनही क्षेत्ररक्षकामध्ये हवं तसं कॉलिंग नाही. झेल झाली असती, झेल होत नाहीये. मिळतात यशस्वीरित्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत दोनही फलंदाजांच्या माध्यमातून. 3 धावेसहित धावपळ पुढे सरकत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात 24-24 या धावसंख्येवर. उपस्थित सर्व मान्यवरांचं अगदी मनोरंजन केलं जातं या दोनही संघांच्या माध्यमातून. परी अयांश आदर्श स्पोर्ट्स क्लब धानिवली आणि त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बरडपाडा. अत्यंत महत्वाचा सामना दोनही संघांच्या दृष्टीने. प्रेक्षकांचा विचार केला तर प्रेक्षकांचा
मध मुरादांदा या सामन्यामध्ये लुटला जातो. फुलटॉस बॉल होता, बॅटची कडा घेतली नव्हती, मात्र तिथे क्षेत्ररक्षण खराब होत असताना डीप मध्ये शेवटच्या चेंडूवर इथे एक सिंगल सहित पहिला डाव समाप्त झाला आहे. टीम परी आयांश 11 दानिवली संघ 3 षटक 18 बॉल आणि धावा बनवल्या जात आहेत. 25-26 धावांचं ठेवलंय आव्हान दुसऱ्या डावामध्ये. पुढील सामना प्रावी वॉरियर्स भालूक त्यांच्या विपक्ष विके प्रतिष्ठान बराटपाडा या दोन संघाच्या दरम्यान सध्याच्याकडे टॉस तिथे संपन्न होतोय. बालाजी एंटरप्राइजेसचे सर्व तुलशीरामजी भोई सरांच्या शुभ असते. बालू संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय आपला पेंडिंग आहे, लवकरात लवकर कळवा मित्रांनो. चला डगआउटचा ताबा घेत बराटपाडाकर ओपनिंग जोडी मैदानात पाठवून द्या. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्यात. 25-26 ठेवलंय आव्हान. ते विके प्रतिष्ठान बराटपाडा संघापुढे आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाईल, धावा रोखल्या जातील की बनवल्या जातील, या पुन्हा आवाज ऐकूयात आणि समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन. लेजेंडरी कॉमेंटेटर, एक अनुभवी आवाज, एक हास्यमय समालोचन नेहमी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत असतं. असे आमचे सर्वांचे लाडके मनोजी कारवे सर, धन्यवाद. थँक्यू सो मच कैलास शेलवले सर. तुळशीदासजी भोईर साहेबाच्या सोबतीला आलेल्या योगेशजी गायकर, के भोईर, सचिन भोईर, समीर, विशाल राणे या सर्वांचे आम्ही स्वागत करतोय. त्यांची सुद्धा मेहनत या स्पर्धेसाठी सहकार्य. आणि मैदानामध्ये लो स्कोरिंग मॅच आहे मित्रांनो, परंतु हाय व्होल्टेज बनवावे लागेल. 26चं टार्गेट ठेवलंय. हॅलो, जिद्दीने खेळावं लागेल. स्वतःला सांगा की क्रिकेटमध्ये कुठली पण धावसंख्या आपल्याला विजयाची खात्री देत नाही. आपण जी धावसंख्या केली आहे ती समोरच्या प्रभावामुळे केली आहे. आपण पण प्रभावात जर बॉलिंग केली तर समोरच्याला थांबवू शकतो. अशा प्रकारे बॉलिंग करा, फिल्डिंग करा. नक्कीच या ठिकाणी दानिवली संघ शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट देईल. मॅच ऑन. पहिला चेंडू मार्गस्थ पांड्याकडून. प्रवीणचा चेंडू फ्लाय झालाय. मॅच सुरू झाली. मॅच ऑन, मॅच ऑन. सॉफ्ट डिसमिसल, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. यालाच म्हणतात वेल बिगिन इज द हाफ डन. पाऊस पण सुरू झालाय. हो, इथे बापरे विजा कडकडायला लागलेत. आजच्या दिवसाची सुद्धा इतिहासात नोंद होईल. चौथी रजनी आदर्श चषकाची आणि इथे पावसाची हजेरी लागते की काय. आणि इथे विकेटची हजेरी लागली आहे. साहिल बाद झालाय, ज्याला बाद केलं पांड्याने. मस्त सिमर टाकला होता आणि बॅटची कडा घेऊन झेल उडालेला. तिथे गाड्यांची लाईट बंद करा जर आवश्यकता नसेल तर.
गाड्या जरा दुरवतीच पार्क करा प्लीज, जवळ अगदी बाउंड्री लाईनच्या आणू नका, खेळ थांबला जातो त्याच्यामुळे. होतं इथे मात्र धावसंख्या सुरू नाही प्रेक्षकांनो. मी जसा उल्लेख केला आपल्यासाठीच केला, आपल्या ह्या सामन्यासाठी केला की तुम्ही मॅच हाय व्होल्टेज करू शकता. याला चुनौती म्हणतात, याला संघर्ष म्हणतात, याला जिद्द म्हणतात. अशा जिद्दीने खेळायचं, स्वतःला सांगायचं की मला ही वेळ आता आली की मला आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकायचे आहेत. माझ्या संघाची धावसंख्या कमी झाली म्हणून काय झालं, माझ्या हातात चेंडू आहे, मी ती धावसंख्या मोठी करून दाखवेन. 26चं टार्गेट आहे ते 260 करून दाखवेन. या जिद्दीने बॉलिंग करतोय मैदानामध्ये प्रवीण भोईर उर्फ आपला लाडका धानिवलीचा पांड्या. नवीन फलंदाज गेलाय संदीप. संदीप सामना करेल पांड्याचा. ओव्हर द विकेट जातोय पांड्या, लॉंग रनअप आहे. पुन्हा एकदा उडवलाय, तिथे टर्न केला, गॅप शोधला, आडव्या बॅटनी आडवा प्रहार, चेंडू होतोय सीमा पार, चौकार. गोलंदाजला प्रवृत्त करा चुकीचा फटका मारण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला स्टंप टू स्लो, येस ही बॉलिंग करायची आहे. आपण जी फिल्डिंग सजवली त्यानुसार बॉलिंग झाली पाहिजे. एक धाव आली, तिथे विकेट किपर कडे फेकी आणि तिथे फलंदाज रनआउट झालाय बॅट्समन. विकेटचं पतन आणि षटकाची समाप्ती. धीरजजी सांगा मला धावसंख्या किती आहे? 10 वरती 2 गडी बाद, पहिल्या षटकाची समाप्ती. आता 12 चेंडू शिल्लक आहेत, 12 मध्ये 16 धावांची गरज. मॅच बनवू शकते, मॅच बनवू शकते. जिद्दीने हिमतीने खेळा. हिमतीलाच किंमत आहे मित्रांनो. जबाबदारीने खेळा. मला काय करता येईल आता हा प्रयत्न करा. सागर तयार झाला त्यासाठी, त्याच्या मनात सुद्धा ते चाललं असेल. जे पांड्याने केलं त्यासाठी त्यानुसार मला करावं लागेल, किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं श्रेष्ठ मला परफॉर्मन्स करावं लागेल, जेणेकरून माझ्या संघाला मी चांगल्या स्थितीमध्ये आणू शकतो. सागर राणे त्यासाठी पूर्ण कॅपेबल आहे. बघूया आता. विकेट जर तुम्हाला प्राप्त करता आला तर ही धावसंख्या सुद्धा डोईजड होईल बरडपाडा संघासाठी. तात्पर्य आतापर्यंत 2 गडी बाद, पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 10 वरती. आपण पाहता आदर्श चषक 2026 ही स्पर्धा शेवटची रजनी, ग्रँड फायनल. विजांचं आगमन झालं, विजांचा कडकडाट झालाय. पावसाच्या धारा सुद्धा, जमिनीचा सुगंध इथे आता वाढत जाईल. आणि सामन्यामध्ये इथे मात्र हा ड्राइव्ह केलाय बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू तिथे टर्न होत असताना सिंगल प्राप्त केली आहे. बॅटचा चेहरा चांगला उघडला होता बॅट्समॅननी बघा. आणि त्या दरम्यान तिथे स्क्वेअर ड्राइव्हचा प्रयत्न होता, सिंगल घेतली आहे. अजून चेंडू आत टाकणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन्स पाहिजे सागरकडून आता, तरच तुम्ही इथे आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणू शकता. अन्यथा अजून सामना कुठे झुकला नाही. धीरजजी शेलोले चांगली स्कोरिंग करतात आमच्या सोबतीला. हा पुढचा चेंडू, धावसंख्या 11. ड्राइव्ह पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला. ओहो, असूर मारतायत हे वामन भोईर, म्हणजे डाय मारण्यामध्ये मास्टर आहेत. मला आठवतं 2 वर्षापूर्वी बहुतेक आपल्या धानवीच्या ग्राउंड होती, काय तो झेल टिपलेला वामन यांनी सुरेख. मागच्याच वर्षी कॅच ऑफ द टुर्नामेंट झाली होती वामन भोईर यांच्याकडून. मस्त स्वतःला झोकून देत आहेत. उंच पुरे आहेत, 6.5 फूट उंची. ह्या स्पर्धेची
उंची वाढवण्यासाठी सुद्धा त्यांची मेहनत आहे. अजून झेल, टिपला झेल, फलंदाज फेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. मी विकेट घेणार अशी बॉलिंग मला करायची, फक्त मला साथ द्या. चांगली फिल्डिंग करा, झेल टिपा. मी सागर राणे आहे, मी तुम्हाला गाणे गायला लावेन, मी तुम्हाला दिवाणे बनवेन. जसं आधीच्या सामन्यामध्ये सागर राणेने काय ते फटके मारले होते, त्या फटक्याच्या आधारे गिरीशने त्याला साथ दिली होती आणि तो सामना जिंकला होता. या ठिकाणी बॉलिंगची धुरा चांगली सांभाळली आहे सागर राणेने आणि मॅच मध्ये रौनक मजा निर्माण केली आहे, थरारकता निर्माण केलेली आहे. यालाच म्हणतात असफलता एक चुनौती है. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश, प्रयत्नाती परमेश्वर. थ्रू द कवर्स तिथे हाफ ट्रॅकर होता आणि तिथे मात्र क्रॅकर शॉटचा प्रयत्न. इथे मात्र थ्रो खराब. वेगाने बरडपाडाच्या दोन्ही फलंदाजाने चांगला वीरपणा दाखवला आणि 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या पोहोचली 2 पुढे 14 वर. 8-12 डॉट काढला तर 7-12 असेल. 7-12 फॉरेस्ट आहे बहुतेक, पण तो सध्या आपल्या क्रिकेटच्या खेळासाठी दिलाय. 8-12 हा डॉट आला तर मजा अजून येईल. इथे आली कॅच, येईल का मॅच. अरे वाजवा टाळ्या सागर राणेसाठी, ज्याने सागराप्रमाणे बॉलिंग केली आहे. माझं नाव सागर आहे, मी माझ्या विकेटची घागर भरणार. तो घागर भरतोय. सागर अरे प्राण तळमळाला असे सांगतात प्रत्येक जण. त्या तळमळतेने विकेट प्राप्त केली आहे. मस्त झेल टिपला तिथे, फ्लाइंग झेल होता, गिरीशने टिपला, विकेटचं पतन झालं. ही मॅच अशीच बनली पाहिजे. संघर्ष, झुंज, लढाई दिलीच पाहिजे. सहज आपल्याला विजय नको. म्हणतात ना की सामने यदि जीत निश्चित हो तो अर्जुन कोई भी बन सकता है, लेकिन सामने यदि मृत्यू निश्चित हो तो अभिमन्यू बनने का साहस होना चाहिए. त्या साहसाने खेळा येते. समोर आपला पराभव दिसतोय ना, शूरवीरपणा तुम्ही दाखवा, तरच तुम्हाला ही लोक हा जग डोक्यावरती घेईल. 7-12 आलाय, टाळ्या वाजवा या आकड्यासाठी. 7-12 इथे अजून एक हो दूरवरती राहिला शॉर्ट फाईन. तिथे शॉर्ट फाईनला बहुतेक श्यामजी भोईर होते आणि इथे षटकाची समाप्ती आमचे सांगतायत डोहले सर. आणि आता 6-11चं समीकरण आली आहे. प्रेक्षकांना वाटतंय ना मॅच बनली आहे, मग वाजवा बघू टाळ्या दोन्ही संघांसाठी, बरडपाडा आणि धानिवलीसाठी. अशीच मॅच झाली पाहिजे. हाय व्होल्टेज, लो स्कोरिंग नाही, हाय व्होल्टेज म्हणायचं. कधी पण धावा किती पण असू दे, तिचं व्होल्टेज वाढलं पाहिजे. डीजे तुम्हाला चान्स आहे का नाही ना? मीच बोलू चालेल ना? ओके, नाही तर तुम्ही म्हणाल की सरच बोलत राहिलेत. आम्ही एकदा माईक घेतला की आम्ही थांबत नाही. परंतु इथे मात्र कुठला संघ थांबेल, कुठला संघ पुढे जाईल. आणि आता मल्हारची वारी आली आहे. मल्हार वारी, खंडोबाचं नाव घ्या, मल्हारचं नाव घ्या. बोला एकदा, एलकोट जय मल्हार. बोला रे, एलकोट जय मल्हार. नाही बोलत मग अजून बोला, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा. यस, आता मारू नका गप्पा. आता आहे महत्वाचा टप्पा स्पर्धेचा. चला 6-11. मल्हारीच्या हातामध्ये चेंडू, समोर फलंदाज आहे. स्थायिक एंडला जो सामोरा जाईल सनीने सनशाईन. पांड्या गेलाय, पांड्याने झेल सोडलाय. ओ माय गॉड, पांड्या झेल सोडतोय. हे मला फार दुर्मिळ पाहायला मिळत असतंय. ही झेल नव्हती, मॅच होती पांड्या. ही कॅच नव्हती, मॅच होती राजा. अरे दादा, अरे भावा, तू फार मोठं नुकसान केलंय. ही चूक नव्हे, घोड चूक केली आहे. 2 धावा आल्या, 17 धावा झाल्या बरडपाड्याच्या. 5 मध्ये 9 पाहिजेत. आता पुन्हा मॅच काढ, गेला चेंडू, अजून झेल सोडलाय. आता सामना सोडायची वेळ आली. इथे मात्र लक फॅक्टर आहे. बरडपाडा संघ मला वाटतं मंदिरात जाऊन आलाय. बरडपाडा संघाने इथे
दर्शन घेतलंय म्हणून तर नशिबाची साथ मिळाली आहे. काय करणार बॉलर अशा वेळेला? लागोपाठच्या 2 चेंडूमध्ये 2 झेल सोडले गेले. हा झेल कठीण होता तरी सुद्धा घ्यायचा होता. आधीचा झेल पांड्याच्या हातात पडून निसटला नाही तर आपला प्रसाद काय म्हणतो क्षीरसागर IPL वाला, झेल सांडला, लाडू फुटला. आता मॅच पण इथे फुटू लागलीये, ढगफुटी होणार आहे. मी म्हणतो की फायनल नंतर पाऊस पडू दे, उद्या धो सफाई होईल मैदानाची, तोपर्यंत नको पाऊस आपल्याला. आता मात्र 4 चेंडू 5 धावांची गरज. बरडपाडा संघ मित्रांनो धावांचा पाठलाग करतोय. VK प्रतिष्ठान बरडपाडा दुसऱ्या बाजूला परी आयांश धानिवली. फुल टॉस, फुल टोल, पांड्याकडे जातो हा झेल, झेल झेल झेल, पांड्या घेतला झेल. जर आधी हे झेल तुम्ही घेतले असते तर मॅच कशी असती? बरोबर ना धीरज? झरतरला आता आपण इथे महत्व देतोय, ती वेळ तशीच असते. जर ते 2 झेल टिपले गेले असते तर आता मात्र चित्र वेगळं असतं. तरी सुद्धा इथे अजून हिंमत सोडू नका. बॉलिंग चालू करतोय मल्हारी बघा, त्याच्या बॉलिंग मध्ये झेल उडतायत, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि इथे मात्र विकेटचं पतन झालं. धावसंख्या स्थिर आहे ती 21 वर. 3 बॉल आणि 11 किती पाहिजेत? सॉरी 3-5 माफ करा. येस संदीप बरोबर बोलला की सर कॅच पकडली असती तर 3-11 असते. बरोबर बोलले संदीप, तुम्ही बरोबर बोलले, आम्ही चुकीचं बोललो. 3 मध्ये आता 5 पाहिजेत. हो 3 बॉल 5 धावा इथे संरक्षित करायचे आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये मिड विकेट, स्क्वेअर लेग. मल्हारी वारीची वारी, पंढरीची वारी. ओ माय गॉड, अरे डोकं कुठं भावा दादा, डोकं आपटा. ती वेळ आणली मल्हारी. ओ माय गॉड, घालवलं राजा. मॅचेस घालवली तुम्ही, कमवलं होतं सगळं, गमवलं तुम्हीच, कमवलं होतं तुम्हीच, गमावलं. तिकडे अंपायर सुद्धा आनंदित झालेत. डोहाले सर काय बोलायचं आता प्रश्न उत्तरच नाही. संदीप चेक करण्यास सांगितले, त्या ठिकाणी रनआउट आहे की नाही. येस, तिसरे पंच बघतील आमचे. बुटेरे सरांनी दर्शवलंय इथे काय तो थरार बघा. मी बोललो ना की दर्शन घेऊन आले बरडपाडा संघ, कुठेतरी चांगला पाया पडून आलाय. झेल पण सुटले, धावा पण मिळाल्या आता भरपूर. ते गाणे ना काय ते धीरज, कशी नशिबाने थट्टाच मांडली, तसंच झालं. नशिबाने थट्टाच मांडली बरडपाडा. वा नॉट आउट आहे सर, रन कंप्लीट आहे. अवसांडले सगळे आमचे. किती गर्दी होती बघा, किती गर्दी. जेव्हा स्पर्धेचा संघ, आयोजकाचा संघ खेळतो तेव्हा अशीच गर्दी असते, दर्दी प्रेक्षकाची गर्दी. धावसंख्या धीरज, स्कोर किती झाला आता? लेवल झालाय स्कोर, लेवल. आणि चेंडू अजून शिल्लक आहेत. 2 मध्ये 1. जर त्या कॅच टिपल्या असत्या, जर आता अशा धावा गेल्या नसत्या तर मे बी आता पारडं जड होतं धानिवलीचं, पण तो नाही. नियतीच्या मनात काहीतरी वेगळा खेळ होता, त्यामुळे ते नियतीने आपल्याकडून करून घेतलं. मित्रांनो, नियतीचा खेळ असो, लक्षात घ्या. आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये बॅकफुटला जातो ना, तो नियतीचा खेळ असतो. ते आमच्या बाबतीत पण झालंय, तुमच्या बाबतीत पण झालं असेल, प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं आयुष्यात एकदा तरी. तसा नियतीचा खेळ होता. आता मात्र शेजारी वाढवलेत बघा. 2 चेंडू टाकायचे, 1 धाव वाचवायची, चेसिंग कंपल्सरी. कसोटी, आता खरी कसोटी असेल, फार मोठी कसोटी असेल. परीक्षा नव्हे तर आता मल्हारीची सत्व परीक्षा. खराब चेंडू तिथे गेलाय. अजून तिथे वाईट +4 5 आला बहुतेक आणि मॅच फिनिश झाली. अभिनंदन बरडपाडा, हडलं टफ लक इथे. परी आयांश 11 धानिवली.